नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर आज आपण बनवतोय मस्त अशी काजूची भाजी, मस्त चमचमीत आहे. मटणापेक्षा खायला भारी आणि सगळ्यात महागडी भाजी काजूची भाजी. चला तर कोणताही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता इथे आपण ओले काजू घेतलेले आहेत. मी इथे 30 ओले काजूगर घेतलेले आहेत. ते आता आपण इथे मी पाणी गरम करत ठेवलंय, त्याच्यामध्ये घालून घेऊया. पाण्याला छान असा उकळ नाही येऊ द्यायचा, फक्त गरम करायचं म्हणजे सालं लगेच निघतात त्याची. हे बघा पाणी असं आपलं गरम झालं, त्याच्यामध्ये आपण एक ओले काजू आहेत ते घालून घेऊया आणि 10 मिनिटं आपल्याला असेच ठेवायचे आहेत. मी गॅस आता बंद करते. पाहू शकता गॅस मी बंद केलेला आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. काजू आपण भिजत घातले, जाता आपण वाटण बघूया. इथे मी 2 चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीचं वाटण घालू शकता. मी आगरी पद्धतीचं वाटण घालणार आहे. 2 चमचे आपण ओलं खोबरं घेतले खिसून, अर्धा कांदा, अर्धा टॅमॅटो, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. आणि फोडणीसाठी अर्धा कांदा घेतलाय, कढीपत्त्याची 7-8 पानं घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आपण मसाले पाहून घेऊया. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे मसाला घेतलेला आहे आपला आगरी स्पेशल. आणि फोडणीसाठी अर्धा चमचा राई घालणार आहोत आणि थोडं हिंग पण घालणार आहोत. आता वाटण वाटून घेऊया. सगळे आपलं साहित्य मिक्सरमध्ये घालून घ्यायचं. कांदा चिरून घेतला, नाही तर वाटेल की अख्खाच टाकलाय की काय. आणि थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत. वाटून घेऊया. हे पहा मस्त असं वाटण आपलं वाटून झालेलं आहे. आता आपण पहिला फोडणीला घालून घेऊया. आणि हे काजू आपण भिजत ठेवले आहेत ना, त्याची सालं नंतर काढून घेऊया, कारण वाटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये. इथे आपण कढई तापत ठेवली, याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालून घेऊया. तेल आपलं तापलंय, आपण याच्यामध्ये अर्धा चमचा राई घालूया. राई अशी आपली मस्त तडतडली. आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता आणि कांदा घालून घेणार आहोत. परतून घेऊया कांदा आपण. कांदा नाही घातला फोडणीला तरी चालेल, पण अर्धा कांदा मी वाटणात घातलेला ना, आणि मग अर्धा कांदा मी फोडणीला घालते. कांद्याचा जरासा रंग चेंज झाला की आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालणार आहोत. कांद्याचा रंग मस्त असं चेंज झाला आपला. आता आपण याच्यामध्ये वाटण घालूया. वाटण छान आपण तेलामध्ये परतून घ्यायचंय. अगदी तेल सुटेपर्यंत अगदी 5 मिनिटं, 5 ते 6 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं वाटण. आणि गॅस आपल्याला स्लो टू मीडियम ठेवायचं. असं मध्ये मध्ये आपण ढवळून घ्यायचं आहे. आणि एक मी छोटा बटाटा आहे ना, तो पण घालणार आहे. मी मगाशी विसरले सांगायला. बटाटा ऑप्शनल आहे, घातला तरी चालेल, पण छान लागतो काजूच्या भाजीमध्ये, तर तुम्ही नक्कीच टाका. पाहू शकता साईडने असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया. मीठ, हळद, मसाला, गरम मसाला. आता हे सगळे आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे, छान तेलावर परतून घ्यायचे. अगदी 1 मिनिटभर परतून घ्यायचे आपण छान असे. एक मिनिटभर झालेला आहे. आता आपण हा बटाटा कापून घेतला तो घालून घेऊया. परतून घ्यायचं छान. आणि स्लो गॅसवरती ना झाकण मारून ठेवून द्या. झाकणावरती पाणी ठेवायचं म्हणजे मसाला करपणार नाही. हे बघा काजू आपण भिजत टाकून झालेले आहेत आपले 10 मिनिटं. आता हे पाणी आहे ना ते काढून टाकूया आपण. आणि दुसरं म्हणजे 2 वेळा जरा धुवून घ्यावं, नाही तर काय होतं म्हणजे हे सालं काढताना नखं आहेत ना आपले ते काळी पडतात. त्याच्यामुळे ना हे पाणी टाकून देऊया. हे पहा स्वच्छ पाणी घेतलंय मी, ते पाणी 2 वेळा धुवून घेतलं आणि ते पाणी होतं ते टाकून दिलं. आता आपण याची सालं आहेत ना काजूची, बघा अगदी अलगद निघतात. काजूचं घर पण पाहू शकता अगदी छान मोठं आहे. हे पहा काजूचं घर.
अशा पद्धतीने आपण सगळे गर आहेत ना ते साफ करून घेणार आहोत. हे पहा, काजूचे सगळे सालं काढून झालेले आहेत. आता आपण कालवणामध्ये घालून घेऊया. झाकण काढून पाहूया आपण. मस्त असा वाटण आपला शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये काजूचे गर आहेत ते घालून घेऊया. छान परतून घ्यायचे आपल्याला. घेणार आहोत. जेवढं आपल्याला हवं आहे ना तेवढं ग्रेव्ही करायची आहे, तेवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं. जरा चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला मस्त लागते ना. आणि हे मिक्सरचं पाणी आहे म्हणजे वाटणाचं पाणी ते देखील घालून घेऊया. मस्तच आपण झाकण मारून 5 मिनिटं शिजून देऊया. आपली भाजी मग रेडी. आणि गॅस मिडियमच ठेवायचा आपल्याला. झाकण मारून 5 मिनिटं ठेवून देऊया. पहा, आपले 5 मिनिटं झाले. वरचं पाणी देखील सगळं सुकलेलं आहे. आपण झाकण काढून पाहूया. वा, एकच नंबर. कसलीच भारी दिसते भाजी आपली. पाहू शकता तुम्ही. मध्ये मध्ये मी पळी फिरवून घेतली होती. आपल्याला एवढीच ग्रेव्ही ठेवायची कारण भाकरीवर चपातीवर आपल्याला खायची आहे म्हणून. मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण कोथिंबीर घालूया त्याच्यामध्ये आणि गॅस बंद करूया. कोथिंबीर टाकल्यानंतर ना अशी जरा ढवळून घ्यायची मस्त अशी. आणि आपली मस्त अशी काजूची भाजी रेडी झालेली आहे. सगळ्यात महागडी भाजी काजूची भाजी. काजूची भाजी कशी वाटली तुम्हाला? काजूची भाजीची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच ट्राय करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.